नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी फिजिक्स चॅप्टर नंबर 14 ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर या टॉपिक मधील डी ब्रॉग्ली हायपोथेसिस याचे वेगवेगळे फॉर्म्स बघणार आहोत. डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत याच्यावरती सीईटी, नीट आणि जेई मध्ये बरेचसे त्या ठिकाणी एमसीक्यू विचारले जातात. आता आपणा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की डी ब्रॉग्लीचा हायपोथेसिस काय आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी हे डी ब्रॉग्लीचा हायपोथेसिस. आता याचे वेगवेगळे फॉर्म कोणते असू शकतात त्यामध्ये पहिला फॉर्म आपण बघूया. मोमेंटम पी इज इक्वल टू काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. ही व्हॅल्यू याच्यामध्ये जर पुट केली तर लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू व्ही. हा पहिला फॉर्म आपल्याला या ठिकाणी भेटला. दुसरा, इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, हे 2 या बाजूला मी ट्रान्सफर केलं. 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर. हे एम सुद्धा मी या बाजूला ट्रान्सफर केलं म्हणजे 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी अपॉन एम इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता ह्या व्ही स्क्वेअरचा मी स्क्वेअर रूट घेतला म्हणजे व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी अपॉन एम असं मला लिहिता येईल. आता ह्या व्ही ची जी व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशन मध्ये जर पुट केली देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम इंटू व्ही ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे अंडर रूट 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी अपॉन एम. आता हे जे एम आहे हे आपण कसं लिहू शकतो बघा. एच डिवायडेड बाय रूट एम इंटू रूट एम इंटू हे जसंच्या तसं अंडर रूट 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी अपॉन एम हे आपल्याला लिहिता येईल. आता हे जे रूट एम आहे ते आपण बाहेर काढू शकतो. एच डिवायडेड बाय रूट एम इंटू रूट एम इंटू रूट 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी अपॉन रूट एम असं आपल्याला लिहिता येईल. आता ह्या रूट एम ला इकडचा एक रूट एम या ठिकाणी कॅन्सल झाला. इज इक्वल टू आता राहते काय बघा, एच डिवायडेड बाय हा रूट एम आणि हा रूट 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी हा एकाच स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल अंडर रूट 2 एम के ई हे लिहिता येईल. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय अंडर रूट 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी हा या ठिकाणी दुसरा फॉर्म झाला. अजून एक फॉर्म आपल्याला माहिती आहे ज्याला नंबर 3 आपण असं म्हणूया की कायनेटिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल अँड चार्ज. हे आपल्याला माहिती आहे क्यू इंटू व्ही. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये पुट केली देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय अंडर रूट 2 एम कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी आपल्याला क्यू इंटू व्ही ही टर्म या ठिकाणी पुट करता येईल. म्हणजे हा त्याचा तिसरा फॉर्म या ठिकाणी आपल्याला भेटला. अजून एक फॉर्म आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. कोणता फॉर्म असेल तो, समजा हा जो चार्ज आहे हा ऍज अ इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर केला म्हणजे सपोज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये जर वरचा फॉर्म्युला आपण जर लिहिला तर तो काय लिहिता येईल बघा. लॅम्बडा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय अंडर रूट 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन क्यू चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन ई अँड व्ही ऍज इट इज पोटेन्शियल. ओके, आता आपल्याला एच प्राइम कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे, व्ही म्हणजे पोटेन्शियल हे जे काही पोटेन्शियल दिले असेल ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू शकतो. या सर्व व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केल्या, प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू, या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या आणि हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटेल लॅम्बडा इज इक्वल टू 1.227 और 228 डिवायडेड बाय रूट व्ही आणि ही जी व्हॅल्यू असेल ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी नॅनोमीटर मध्ये भेटेल. ओके, म्हणजे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस जो आहे लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी याचे आपल्याला या ठिकाणी 4 फॉर्म्स बघायला भेटतील आणि या 4 फॉर्म्स वरती वेगवेगळ्या प्रकारचे एमसीक्यू जे आहेत ते विचारले जातात. धन्यवाद.